नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या सगळ्यांसाठी एक खुशखबर आहे. आपल्या भारतात महाराष्ट्रात अक्कलकोट येथे शिवपुरी ह्या जागी जगातील सगळ्यात मोठं अग्निहोत्र केंद्र, आपण म्हणूया अग्निहोत्र मुख्य केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. ते पूर्ण जगातलं म्हणजे इंटरनॅशनल हेड ऑफिस ऑफ अग्निहोत्र असं ओळखलं जाणार आहे. तर शिवपुरी ह्या गावी जवळजवळ 4 एकर जमिनीवर हे केंद्र उभारलं जाणार आहे आणि हा प्रोजेक्ट आहे जवळजवळ 3 वर्षाचा. म्हणजे 3 वर्षांनी आपल्याला अक्कलकोट येथील शिवपुरीमध्ये इंटरनॅशनल अग्निहोत्र सेंटर पाहायला मिळेल. तर ह्या अग्निहोत्र सेंटरमध्ये अग्निहोत्र कसं करायचं, अग्निहोत्राबद्दलचे ट्रेनिंग्स, अग्निहोत्राबद्दलची सेवा, तर ह्या सगळ्याचं मुख्य केंद्र म्हणून ते ओळखलं जाणार आहे. अग्निहोत्राचं एवढं मोठं सेंटर उभं करण्याचं कारण काय? अग्निहोत्र तसं बघायला गेलं तर अगदी छोटासा विधी, अगदी 5 ते 10 मिनिटात होणारा विधी, पण पूर्ण जग बदलण्याची पॉवर असलेला तो विधी आहे. पुण्यातील एका सायंटिस्टने, डॉक्टर प्रमोद मोघे असं त्यांचं नाव, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलेला. म्हणजे सगळ्यात पॉल्युटेड असा एरिया त्यांनी निवडलेला आणि तिथे अग्निहोत्र केलेलं. चमत्कारिक रिझल्ट तिथे अनुभवण्यात आले. अग्निहोत्र केल्यानंतर त्यांनी वातावरणाचं परीक्षण केलं आणि असं लक्षात आलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ जवळजवळ 90% कमी झाली आणि पॉल्युशन लेवल म्हणजे जे पॉल्युटेड गॅसेस असतात, जे गॅसेस पॉल्युशनला रिस्पॉन्सिबल असतात, त्या गॅसेसचं प्रमाणही अगदी मिराकलसली कमी झालेलं आहे. तर जस्ट विचार करा, एक अग्निहोत्र जर असे रिझल्ट देऊ शकतं तर घरोघरी अग्निहोत्र जर केलं तर तुम्हाला किती चांगले रिझल्ट मिळू शकतील. आमच्या ह्या चॅनलवरच माझे 2 चॅनल आहेत, ऋषिराज क्लासेस आणि पीस ॲडमायरर्स, दोन्ही चॅनलवर अग्निहोत्राबद्दलचे व्हिडिओज आहेत. एका चॅनलवर 2 व्हिडिओज आहेत जे मी डॉक्टर प्रसन्ना कुलकर्णी यांच्याबरोबर शूट केलेले. त्याच्यामध्ये त्या डॉक्टरने अग्निहोत्राबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे आणि एका व्हिडिओमध्ये ते अग्निहोत्र कसं करायचं हे समजावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एका चॅनलवर व्हिडिओ आहे साक्षी चव्हाण यांच्याबरोबरचा, त्यांनी एका व्हिडिओमध्ये अग्निहोत्राबद्दलची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर आम्ही घरामध्ये जो अग्निहोत्र करतो तो कसा करतो त्याच्याबद्दलचा हे एक छोटासा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर अग्निहोत्राबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे, त्याच्या फायद्याबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे. अग्निहोत्रामध्ये काय वापरलं जातं? अगदी मोजक्या वस्तू, गाईच्या शेणी, तूप, तांदूळ, कापूर, इतकंच. काही जण तर कापूरही वापरत नाही, त्या शेणीचेच तुकडे तुपात भिजवून अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरतात. लागतं ते फक्त आपलं कॉपरचं अग्निहोत्र किट. तर ह्या फक्त मोजक्या वस्तूंमध्ये वातावरण बदलायची पॉवर आहे. आपण काय करायचंय, आपल्या रोजच्या जीवनातले फक्त आपला जो प्रेशियस टाइम जो आहे त्यातले फक्त 10 मिनिटं द्यायचे आणि बघा त्याचे कितीतरी फायदे तुम्हाला मिळतील. जसं मी सांगितले की अग्निहोत्राचे फायदे स्पिरिच्युअल आणि सायंटिफिक दोन्हीही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या घरातली आजारपणं कमी होतील, वास्तुदोष कमी होतील, तुमच्या मुलांच्या वागण्यामध्येही तुम्हाला फरक जाणून येईल. इतकंच काय, तर जो घरात तुम्ही स्वयंपाक बनवता ना तर त्याच्या चवीमध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल. आणि जे तुम्ही अग्निहोत्र करता ते वातावरण शुद्धीसाठी पण खूप फायदेशीर आहे. तुमच्या घरातली आजारपणं कमी होतील, कारण का मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ कमी होते, तुम्हाला एनर्जेटिक फील होईल, घरातली तुमची एनर्जी, घराची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ती क्रिएट होईल. जसं मी सांगितलं की इव्हन तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची तरी नजर आहे, काळी नजर आहे, कोणीतरी जादूटोणा केलाय, असं जरी असेल ना तरी हे सगळ्या गोष्टी अग्निहोत्राने दूर होतील. अग्निहोत्राची जी राख असते, भस्म असतं, ते पण खूप पॉवरफुल आहे. तर त्याच्यामध्ये छोटं मोठं दुखणं दूर करायची पॉवर आहे, पाणी शुद्ध करायची पॉवर आहे. जसं मी सांगितलं की आमचे इतर व्हिडिओज पहा, तुम्हाला अग्निहोत्राबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि म्हणूनच हा जो अग्निहोत्र जो कार्यक्रम आहे तर तो मला वाटतं तो एक 10 मिनिटं तरी घरोघरी व्हायला पाहिजे. खरं तर त्याची पद्धत सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन्ही टायमात अग्निहोत्र व्हावा, पण जर तसं शक्य नसेल तर दिवसातून एकदा तरी तुम्ही अग्निहोत्र आपल्या घरात करावा, त्याचेही फायदे तुम्हाला नक्की मिळतील.
तर मला वाटतं 12 मार्च हा आपण जागतिक अग्निहोत्र दिवस म्हणून साजरी करायला हरकत नाही। तर मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण अग्निहोत्र आपल्या घरी सुरू करतील। अग्निहोत्राबद्दल तुमचे काहीही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि हे जे खुशखबर आहे ना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। म्हणजे काय तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे समजू तरी त्या लोकांना की जगातलं सगळ्यात मोठं अग्निहोत्र सेंटर कुठे उभं राहणार आहे। आणि हो, अग्निहोत्र करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।